लग्नबंधनात बांधल्या गेलेले दोन अनोळखी जीव काय मनाच्या गाठीही बांधल्या जातील त्यांच्या एकत्र. राग, हट्ट, काळजी आणि नकळत उमलणार प्रेम कसा असेल त्यांच्या नात्याचा हा सुंदर सहप्रवास. तर मित्रांनो, आपली ही नवीन स्टोरी आजपासून सुरू होते. सुरुवात कशी वाटली हे नक्की कळवा आणि या नव्या प्रवासात तुम्हीही शेवटपर्यंत या कथेसोबत राहणार ना, अशी मला अपेक्षा आहे. तर चला मग आपल्या स्टोरीकडे वळूया. मनाविरुद्ध लग्न भाग 1. फुलांनी सजवलेल्या बेडवर स्वतःच्या अनपेक्षितरित्या बदललेल्या आयुष्याचा विचार करत रुचिता बसलेली होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते आणि आज तिची प्रत्येक नवविवाहितेच्या आयुष्याच्या उंबरठ्यावर चाहूल देणारी अशी मधुचंद्राची रात्र होती. जी रात्र ओळख असते त्या बेधुंद क्षणाची. थोडीशी उत्सुकता, थोडीशी आतुरता, थोडी हुरहुरी आणि थोडीशी असते ती बेचैनी त्या मिलनाच्या गोड क्षणांची. पण तिच्या मनात मात्र या क्षणी उफाळून येत होता तो फक्त आणि फक्त राग. ज्या व्यक्तीसोबत तिचे लग्न झाले होते त्याला तिने नीट पाहिलेलेही नव्हते. पाहण्याच्या कार्यक्रमात तिला बोलायचे होते त्याच्याशी, नकार द्यायचा होता, पण बोलणे तर दूर, त्यांना एकमेकांना नीट पाहताही आले नाही. रुचिता MA BEd होती व एका प्रायव्हेट कॉलेजवर लेक्चर होती. आता ती PhDचा अभ्यास करत होती. रोहिणी ही तिची बेस्ट फ्रेंड, तीच होती जिच्यासोबत ती आयुष्यातील सर्व सुख दुःख शेअर करू शकत होती. हे लग्न रुचिताच्या सावत्र आईने जमवले होते. तिची सावत्र आई आणि सावत्र बहीण दिव्या तिचा खूप राग करी. प्रशांत हा भाऊ सावत्रच, पण घरात बाबाशिवाय तोच एक होता जो तिला जीव लावत होता असे. बाबाचा तिच्यावर जीव होता, पण ते हार्ट पेशंट होते. ते आधी सरकारी कर्मचारी होते, पण त्यांच्या हार्ट प्रॉब्लेममुळे रुचिताने त्यांना जॉब सोडायला लावली. त्यांच्या औषधोपचारापासून ते दवाखान्यापर्यंत रुचिताच पाहत होती. तिचा घरी होणारा जाच बाबांचा सहन व्हायचा नाही. एकदा तिचं चांगल्या घरी लग्न झाले तरी सुखी राहील व त्यांची काळजी मिटेल असे त्यांना वाटायचं. हे स्थळ दुसऱ्या नातेवाईक ज्योती आत्याने आणले होते. बाबाचा त्यांच्यावर विश्वास होता, पण त्यांना कुठे माहीत होतं ज्योती आत्याला हे स्थळ घेऊन आईनेच पाठवले होते ते. आधी मुलगा श्रीमंत, उच्च शिक्षित व चांगल्या पदावर काम करत असल्याचे पटवून दिले आणि अगदी 15 दिवसातच लग्नाची तारीखही काढली. पण लग्नाच्या आदल्या दिवशीच प्रशांतला मुलाकडची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे कळले. शिवाय त्याचा पगारही कमी होता आणि घरचेही छोटेसे होते. एक प्रकारे हे स्थळ म्हणजे त्यांची फसवणूकच होती. बाबा तर लग्न मोडायचंही म्हणत होते, पण आईने असं काही नाही व उगीच मुलीची बदनामी होईल असं बाबांना खूप काही सांगून लग्न मोडू दिले नाही. बाबांनाही माहीत होतं अशा गोष्टीत चूक मुलांकडची असली तरी बदनामी पात्र मुलीचीच होते आणि त्यांचं मुलाशी जेवढं बोलणं झालं त्यानुसार त्यांना मुलगा मानाने चांगला आहे हे समजलं होतं. म्हणून त्यांनी हे लग्न न मोडण्यातच योग्यता समजली. रुचिताला पण बाबाला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून शेवटी समाजाच्या सो कॉल्ड बदनामी पासून वाचवण्यासाठी तिला जबरदस्तीने बोहल्यावर चढवल्या गेले. लग्नाच्या आदल्या दिवशी तिचे व तिच्या आईचे वाद झाले होते. एक तर रुचिता या लग्नाला तयार नव्हती. तिला बाबाची काळजी वाटत होती. आई आणि दिव्याचे त्यांच्यावर फारसे लक्ष नसायचे. त्यांची ट्रीटमेंट चालू होती, पण आई आणि दिव्या त्यांना वेळेवर दवाखान्यात नेत नसे. प्रशांत होता, पण तो सध्या शाळेतच शिकत होता. आईवर तिचा जराही विश्वास नव्हता. बाबांनाही आईने या लग्नासाठी तयार केले. शेवटी बाबामुळे तिला तयार व्हावेच लागले. नेमकी रोहिणीही शहारत नव्हती. तिच्याशिवाय तिचा कोणावरही विश्वास नव्हता. तिला आईच्या गोष्टी पटत नव्हत्या. आईला ती नेहमी विरोध करायची, पण आई तिचं चालू द्यायची नाही. दरवाजा आवाज आला व रुचिता आपल्या विचारातून बाहेर आली. तो आत आला. त्यालाही कदाचित ऑकवर्ड वाटत असे. तो येऊन बेडवर तिच्या समोर येऊन बसला. तशी रुचिता मनातून घाबरली. रोहिणीने सांगितलेले तिला आठवले. हे बघ रुची, तू हे लग्न करण्याचे ठरवलेच आहे तर ठीक आहे, मी काही बोलणार नाही, पण त्याला तू त्याची जागा दाखवून द्यायची. दाखवून द्यायचं की खोटे बोलून नाते जोडल्याचा परिणाम काय होतो. अंगाला तर हातही लावू द्यायचा नाही. तो प्रयत्न करेल, पण तू झिडकारायचा आणि अशी वाग तिथे की त्या लोकांना पश्चाताप झाला पाहिजे तुझ्याशी खोटं बोलून लग्न करण्याचा. तो तुला स्वतःच डिवोर्स देईल बघ, आणि कोणीही तुझ्यासोबत नसेल तरी ही मैत्रीण नेहमीच तुझ्यासोबत असेल, एवढे लक्षात ठेव. आय प्रॉमिस. रोहिणी डोळ्यात पाणी आणत बोलली. ओय माय क्यूट बेस्टी, तू टेन्शन नको घेऊ. मी या फसवणुकीचा बदला कशी घेते ते तू बघ फक्त. नाही त्या लोकांना सडो की पडो करून सोडले ना, तर मी नावाची रुचिता राम निकम नाही. रुचिता निर्धाराने बोलली. ये हुई ना बात. रोहिणी तिला मिठी मारत बोलली. काळजी घे स्वतःची.
वर्तमानात, हे बघ, मला हातही लावायचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही लोकांनी फसवलं आहे मला, पण मी काही अबला नाही की तू काहीही केलं तरी मी ऐकून घेईल. कळलं तुला? हे लग्न फक्त एक फसवणूक आहे. तुम्ही सर्वांनी खेळ केलाय माझ्या आयुष्याचा. फसवले आहे मला आणि हे नातं मी कधीच मान्य करणार नाही, कधीच नाही. रुचिता रागानेच त्याच्याकडे बोट करत बोलली. मला माहीत आहे आपले लग्न कशा परिस्थितीत झाले आहे. विक्रम तिचा आक्रमक पवित्रा पाहून बोलला. पण खरंच सांगतो, आम्ही आधीच आमची सर्व परिस्थिती तुझ्या आई आणि बाबाला सांगितली होती. तू तेव्हा कदाचित रूममध्ये असेल. अगदी पगार किती आहे, घरात किती सदस्य आहे, हे सर्वच. तुमच्याकडून होकार आला, पण तरीही मला तुझ्याशी भेटून बोलायचं होतं. नंतर एवढ्या लवकर सर्व गोष्टी घडून आल्या की भेटायचा चान्सच मिळाला नाही. मला वाटले तुमच्याकडून होकार आला म्हणजे तुझाही होकारच असेल. मला माहीत आहे तुला हे लग्न मान्य नाही. मला जराही कल्पना असती तर आधीच मी हे लग्न ठरवतानाच मोडले असते. पण जेव्हा हे सर्व मला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. तेव्हा लग्न मोडणे शक्य नव्हते. कसंही असलं तरी आता लग्न झालंय हेच सत्य आहे, जे आपण बदलू शकत नाही. पण तुला या घरात काहीच त्रास होणार नाही याची मी सर्वोपरी काळजी घेईल. रुचिता म्हणाली, तुला काय वाटलं? तू सांगशील आणि मी विश्वास ठेवेल? तू फसवला आहे मला आणि मी तुला त्यासाठी कधीच माफ करणार नाही. मला डिवोर्स हवाय, तेही लवकरात लवकर. कळलं तुला? तिच्या मनात राग उफाळून येत होता, कारण तिला आईची खात्री नव्हती, पण बाबा कधीच तिच्याशी खोटं बोलू शकत नाही हे तिला माहिती होते. तिने डिवोर्सचं म्हटल्यावर त्याला आपल्या हृदयावर हजारो वार झाल्यासारखे वाटले. त्याला अनपेक्षित होत होतं. हे लग्न कसेही झाले असले तरी त्याला ते निभायचे होते. मनापासून त्याला आवडली होती ती. पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या प्रेमात तो पडला होता. पण तिच्या तोंडून डिवोर्सचं ऐकून त्याचे हृदय जणू पिळवटूनच निघाले. विक्रम म्हणाला, मला माहीत आहे तुला हे लग्न मान्य नाही, पण मी हे लग्न लादणार नाही तुझ्यावर. मी प्रयत्न करेल लवकरात लवकर तुला या नात्यातून मुक्त करण्याचा. तो जड अंतकरणानेच बोलला. तिला थोडे आश्चर्य वाटले. तिला वाटलंच नव्हतं की तो एवढ्या लवकर डिवोर्ससाठी हो म्हणेल असे. पण जे झालं ते बरंच झालं, कारण काहीही असलं तरी खोटे बोलूनच त्याने तिच्याशी लग्न केले होते असे तिला स्वतःच्या मनाला समजावले. पुढे तिने काही न बोलणेच पसंत केलं. त्यालाही वाटले तिला आता त्याच्याशी बोलायचे नाही आहे, म्हणून मग त्यानेही भक्कासपणे उशी उचलली व अंथरूण टाकून खाली झोपी गेला. झोप तर येणार नव्हती, कारण ज्या रात्री दोन अनोळखी जीव एकत्र येऊन नवजीवनाची सुरुवात करतात, आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहतात, नवा संसार सुरू होतो, जी रात्र आठवण असते त्या मधुर क्षणांची, तीच रात्र आठवण बनवली होती. त्याच्या विखुरलेल्या आयुष्याची, तुटलेल्या गोड स्वप्नांची व सुरू होण्याच्या आधीच कोलमडलेल्या संसाराची. तो पहुडला होता. तसाच तुटलेला भग्न स्वप्न गिळत रात्रभर आज झोप तर लाखो मैल दूर होते. डोळ्यात येणारे अश्रू गालावर ओघळण्याआधीच त्याने पुसून टाकले. तो म्हणजे विक्रम रघु पाटील. हा एक 29 वर्षीय निमगोरा, उंच, चार चौघासारखाच तरुण. वडील तो 18 वर्षाचा असतानाच अपघातात गेले. घरी आई, लहान बहीण प्रिया, भाऊ सौम्य या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर आली. अर्थात आईनेही त्याला हातभार लावून मदत केली. एवढ्या जबाबदारीतूनही त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा होता, पण घरच्या अचानक पडलेल्या जबाबदारीने त्याला तो करता आला नाही. सध्या तो एका छोट्या कंपनीत काम करत होता, पण कमवता एक आणि खाणारे तोंड चार, त्यात प्रियाचा आणि सौम्याचा शिक्षणाचा खर्च पण. मग पगार महिन्याला पुरत नसे. त्याला खूप गोष्टीत तडजोड करावी लागत होती. म्हणून त्याला सध्या लग्न करायचे नव्हते. पण रुचिताचा संबंध आल्यावर आईने तिची शपथ देऊन त्याला लग्नासाठी तयार केले. त्यालाही रुचिताला बघितले तेव्हाच ती आवडली होती. मग त्यानेही जास्त आडेवेडे घेतले नाही. पण त्याची परिस्थिती पाहता रुचिता त्याला नकार देईल असे वाटले. पण जेव्हा तिचा होकार आला त्याला खरं तर आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. पण तरीही एक वेळी रुचिताला भेटून तिच्याशी बोलावे असे त्याला वाटले. त्याच्या परिस्थितीविषयी तिला क्लिअर करायचे होते, कारण तिच्या होकाराने त्याला आनंद झाला असला तरी रुचिता सुंदर होती आणि वर शिकलेलीही. तिला त्याच्याही पेक्षा चांगला मुलगा मिळावा असता. मग तिने त्याला होकार का दिला हे जाणून घ्यायचे होते. पण त्याला तिला प्रयत्न करूनही भेटता आले नाही. सुमनबाई म्हणजे तिची सावत्र आई कधीच तिचं सुख पाहत नव्हती, पण ती या प्रकारे तिच्या भावनांसोबत खेळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिला श्रीमंतीची कधीच हाव नव्हती, पण हे फसवणूक करून झालेलं लग्न होतं. जे झालं ते आता तिलाही बदलता येणार नव्हतंच. रोहिणीने तर खूप विरोध केला होता. खूप काही बोलली होती ती सुमनबाईला हे लग्न न करण्यासाठीही. तिला सांगितलं,
पण बाबापुढे रुचिताला काहीच महत्त्वाचं नव्हतं. विचार करत कधीतरी उशिराच रात्री तिला झोप लागली. सकाळी त्याला जरा उशिराच जाग आली. तो डोळे किलकिली करतच उठला, पण त्याच्यासमोरच मनमोहक दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. समोर रुचिता आरशासमोर उभी राहून केस पुसत होती. तिने शिफॉनची लिंबू कलरची साडी घातली होती. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसताना तिच्या नैसर्गिक सौंदर्याचा तो हरवला होता. साडीतून दिसणारी तिची गोरी नाजूक उघडी कंबर त्याला जणू वेळातच होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तोच तिची नजर त्याच्यावर गेली. तिने त्याला पाहून डोळेच मोठे केले. खूप वेळ झाला, पण तो भानावर आला नाही. उलट तिच्या मोठ्या डोळ्यात तो आणखीनच हरवला. तिने मग बांगड्याचा आवाज केला, तरीही नो रिस्पॉन्स. मग तिने जोरातच समोरचा प्लास्टिकचा रिकामा डब्बा खाली आपटला. तसा तो भानावर आला. आपण तिला असे एकटक पाहतोय हे त्याला समजले. तसा तो ओशाळला व गडबडीतच उठून पटकन स्वतःचा टॉवेल ब्रश घेऊन बाहेर गेला. तिला त्याचे हसू आले. हे बदललेले आयुष्य डिवोर्स मिळेपर्यंत जगायला किती जड जाईल याचा विचार करत असतानाच तिचा फोन वाजला. फोनवर नाव डिस्प्ले होत होते, आयांश. आता हा कशाला कॉल करतोय विचार करतच तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो रुचिता, किती दिवस झाले तुझा नंबर ट्राय करतोय. फायनली आज लागलाय. तुला माहीत आहे तुझा नंबर लागत नव्हता तर मी किती स्ट्रेस होतो ते. कुठे आहेस तू, तुझी तब्येत. अरे आयांश, असं काही नाही आहे. घरी जरा प्रोग्राम चालू होते म्हणून मी कॉलेजमधून सुट्टी घेतली होती आणि मोबाईल जरा रिपेअरिंगला टाकला होता. अच्छा यार, पण मग सांगायचं ना. आयांश म्हणाला, तसे कसले प्रोग्राम सुरू होते तुझ्या घरी, याला काही एवढी पंचायत आहे. रुची मनातच मग जरा विचार करत बोलली, असतात काही अनपेक्षित प्रोग्राम जे खऱ्या खोट्यांवरचा विश्वासच उडून टाकतात. काय बोलतेस ऋषी, मला समजेल असं बोल काहीतरी. अरे आयांश, मी येणारच आहे कॉलेजमध्ये, तेव्हा बोलू आपण. ओके बाय. तिने पुढचं काही न एक तास फोन कट केला. आयांश आणि ती एकाच कॉलेजला बीएडला होते. तेव्हा ते नावाने फक्त एकमेकांना ओळखत होते आणि आता ते एकाच कॉलेजवर लेक्चरशिपला असल्याने त्यांची बऱ्यापैकी ओळख झाली होती. फोन ठेवून आरशात पाहत रुचिता पुन्हा केस पुसू लागली. तिचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्रावर गेले. अग्नीच्या साक्षीने गळ्यात बांधलेल्या या मंगळसूत्राचा पायाच जर खोट्यावर आधारित असेल तर या मंगळसूत्राला किंमत तरी काय. हे मंगळसूत्र प्रतीक आहे खोटं बोलून मला मिळवल्याचं, खोट्या श्रीमंतीची भिंत रचून मला आत्मसात केल्याचं. पण ज्या नात्याचा सुरुवातीचा पायाच खोट्याने रचला गेलाय त्या नात्याला कोणतंच भविष्य नसतं, कोणतंच नाही. नकोय मला त्याचं हे खोट्याचं प्रतीक. मनात बोलतच तिने गळ्यातील मंगळसूत्र काढण्यासाठी हात सरसावरला, पण ते काढण्याचा प्रयत्न करतानाही तिचे हात तिच्यातही नकळत लटलटले होते. एक वेगळीच अस्वस्थता तिच्या मनाला जाणवत होती. ती शक्तिहीन हाताने ते काढण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी तिने एक दीर्घ सुस्कारा टाकला व स्वतःला समजावत बोलली, जाऊ दे. जेव्हा आमचा डिवोर्स होईल, ते जेव्हा आम्ही कायमचे वेगळे होऊ, तेव्हा त्याची प्रत्येक वस्तू व्याजासकट परत करेल. असा विचार करत तिने गळ्यातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न सोडून दिला. आता काय काम करू मी, कॉलेजला तर आज सुट्टी आहे. रोहिणीला बोलली खरी की या लोकांसोबत वाईट वागून सडो की पडो करून सोडेल, पण इथे मीच पडून पडून सडते की काय असं झालंय मला. ती वैतागत बोलली, या लोकांना त्रास देण्यासाठी काहीच काम न करण्याचं ठरवलंय खरं मी, पण ते माझ्याकडून होणार की नाही मलाच माहिती नाही. घरी तर घरचं काम आणि बाबाच्या मागे लागून मेडिसिन देण्यातच वेळ जायचा माझा, पण इथे काय करू. बाबा, आय रिअली मिस यू. तिचे डोळे हलके पाणावले. का स्वतःपासून दूर केलं तुम्ही मला. आय होप प्रशांत वेळेवर सर्व मेडिसिन देत असेल तुम्हाला. कॉल करू का मी बाबांना. मी आठवण दिल्याशिवाय तर मेडिसिनही घेत नाहीत ते. तिने लगेच बाबांच्या नंबरवर कॉल केला. रिंग जात होती पण कॉल रिसीव्ह होत नव्हता. हे बाबा, फोन का उचलत नाहीये, ती वैतागच बोलली व तसाच फोन बेडवर आपटला. विक्रम आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आला. विक्रम, रुचिता उठली नाही का अजून. तब्येत तर ठीक आहे ना तिची, आई काळजीने बोलली. रुचिताचं नाव घेताच विक्रमला थोड्या वेळापूर्वीची साडी नेसलेली रुचिता आठवली व त्याचे ओठ हलकेच रुंदावले. तो गालातच हसत होता. मग पुन्हा त्याला रात्रीची रुचिताने हृदयावर चिरणारे शब्द आठवले. तसा त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव पाहून आई बोलली, काय रे, काय विचारतीये मी, लक्ष कुठे आहे तुझं. तसा तो भानावर येत, आई ठीक आहे ती, मग बाहेर का आली नाही अजून. आंघोळ करून रूममध्ये गेली तशी बाहेर दिसलीच नाही ती. तिचा चेहराही थोडा उतरल्यासारखा वाटला मला. मातोश्री, तू पण कसे प्रश्न विचारत बसलीयेस. वहिनी आपलं माहेर सोडून इथे आल्यात
त्यांना आठवण येत असेल घरच्यांची, त्यात त्यांच्या बाबांची तब्येत पण ठीक नसते, काळजी वाटेलच ना त्यांना. सौम्य, जो नुकताच झोपेतून उठला होता, तो बाहेर येत बोलला, सौम्य, या वेळेस उठतो तू हॉस्टेलला? विक्रमने त्याच्याकडे पाहत थोड्या रागातच विचारले. ओ माताश्री, प्लीज आता लेक्चर नको. वाटलंच तर आपण आपला पूर्ण कोटा मी हॉस्टेलवर परत जायच्या आदल्या दिवशी पूर्ण करेन. ओके? सौम्य हात जोडतच बोलला. तसं दादा, आता तुझा फक्त अर्धाच कोटा शिल्लक राहिले आहे बरं का, कारण त्यातला अर्धापेक्षा जास्त कोटा तू तुझ्या हळदीच्या दिवशीच पूर्ण केलाय. लक्षात आहे ना? सौम्य डोळे मिचकावतच बोलला. पण दादा, तुला काय झालं होतं त्या दिवशी? असं वाटत होतं तुझ्यावर संकटाचा डोंगर नाही, महाडोंगर पडलाय. किती विचित्र वागत होता तू. सौम्य, काहीही बोलत जाऊ नकोस सकाळी सकाळी, आई त्याच्यावर खेक सावत बोलली. सौम्य हा इंजिनिअरिंग करत होता व त्यासाठी तो हॉस्टेलवर राहत होता. मी कालपासून वहिनीवर चांगलं इम्प्रेशन पडायचा प्रयत्न करत आहे आणि हा बघ, त्यांच्यासमोरच माझी इमेज डाऊन करायचा बघतोय. वहिनीवर इम्प्रेस का? विक्रमने डोळे बारीक करत विचारले. सर्व त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. अरे असे काय बघत आहात यार? मला माझ्यासाठी बायको आणावी लागेल ना. वहिनीच्या तर खूप साऱ्या फ्रेंड्स असतील ना, वहिनींसारख्या सुंदर, सुशील आणि संस्कारी. मग मी जर छान वागलो नाही तर वहिनी त्यांच्या मैत्रिणीचं लग्न माझ्याशी करून देणार नाही ना. म्हणून तो नाटकी आवाज काढत बोलला. त्यावर विक्रम आणि प्रियाने कपाळावरच हात मारला. मेल्या, यासाठी शिकायला जातो का तू तिकडे? तिकडे पण हेच सर्व करत असशील ना. थांब, आज तुला दाखवतेच. आई त्याला मारायला काही मिळते का हे शोधत होती. अगं मातोश्री, थांब जरा, मी तर गंमत करत होतो. तू अशी वागलीस तर तुझी नवी नवी आलेली सून तुला नक्कीच वेडी समजेल आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करेल. तो आईपासून दूर जात बोलला. आई म्हणाली, मी वेडी? मी वेळी? थांब, दाखवतेस तुला, त्याशिवाय तू सुधारणार नाही. विक्रम आणि प्रिया त्यांची नौटंकी पाहत हसत होते. दादा, तू वहिनीला काही बोलला तर नाही ना काल? वहिनी फार शांत शांत वाटत होत्या म्हणून. तसं तो म्हणतच, मी काय तिला बोलू? उलट मलाच ती बोलू देत नाही. सगळं स्वतःच बोलून ठरवून मोकळी झाली. प्रिया म्हणाली, दादा सांग ना, प्रिया कॉलेज नाही का आज तुझं? प्रिया म्हणाली, दादा आज सुट्टी आहे कॉलेजला, आणि असतं तरी मी गेली नसती. तुझ्या लग्नासाठी एक्स्ट्रा सुट्टी काढली आहे मी. मग अभ्यास कर ना, जा. मला यावेळेस चांगले मार्क्स हवेत तुझे, नाहीतर मी येतो थोड्या वेळात तुझा स्टडी चेक करायला. काय? नको दादा, मी करते ना स्टडी. जातच होते आता अभ्यासाला. तिला तर कुठून यायला बोलले असे झाले होते. आई, माझा आज टिफिन नको देऊ, मी फक्त नाश्ता करून जाईल. बॉसची मीटिंग आहे हॉटेलला आज, तर बॉस आणि कामासाठी जाणार, बाकी स्टाफ तिकडेच जेवण करणार आहे. मग कालच दीपकने सांगितले मला. विक्रम खांद्यावर टॉवेल घेत उठून जात बोलला. काय? तू ऑफिसला जायला निघाला एवढ्यातच? आई म्हणाली, अरे ती नवी नवरी आहे, तिला वेळ दे थोडा. सतत काय असतं ते आपलं काम काम काम, ते काही नाही. आता लग्न झालंच आहे तर आपण सर्व जेजुरीला जाऊन येऊ द्या. तुम्हाला पण वेळ मिळेल एकमेकांसाठी. रुचितालाही सांगेल मी उद्या सुट्टी घ्यायला. विक्रम म्हणाला, आई काय बोलतेस तू? जेजुरी इथून जवळ नाही आहे की? जेव्हा वाटलं तेव्हा निघालं गाडी घेऊन. तिथे जायला वेळ लागतो, माहीत आहे ना मला. म्हणून सौम्याला सांगून एक सर्वांना जाता येईल अशी गाडी सांगितली आहे मी जाण्यासाठी, आणि मी ही सुट्टी घेतली आहे मेसमधून. विक्रमला घर खर्चात मदत करण्यासाठी आई मेसमध्ये काम करत होती. खूप वर्षापासून काम करत असल्याने त्यांना बाकी कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे व बाकी गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याचे काम होते. काय? आई, आधीच खूप सारे पैसे या लग्नात खर्च झाले आहे. आपल्या सौम्याची एक्झाम बी भरायची राहिली आहे, प्रियाची ट्युशनची फी भरायची बाकी आहे अजून, तुझ्या पायांसाठी दवाखान्यात जायचं आहे, आणि तू का हा वायफळ खर्च करत बसली आहेस? विक्रम रागातच बोलला. त्याला आवडले नव्हते आईने त्याच्या लग्नासाठी एवढे पैसे खर्च करणं. वायफळ खर्च? आई म्हणाली, हा खर्च वायफळ वाटतो तुला? विक्रम, कधीतरी स्वतःसाठीही जगणं शिक. आता तर तुझी बायको आली आहे. नेहमी सौम्य, प्रिया, आई यांचाच विचार करत बसतील तर स्वतःसाठी कधी जगशील? तुझंही एक स्वतंत्र जीवन आहे, जे जगायला तुला हक्क आहे. हे का समजत नाहीये तुला? ते काही नाही, उद्या आपण सर्व जेजुरीला जायचं म्हणजे जायचं. मी नवस केला होता तिथे तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडणे, तर सुनेला घेऊन दर्शनासाठी येईल ते, आणि तुलाही यावेच लागेल. बाकी मला काही ऐकायचं नाही. बोलून विमलाताई तावातावतच किचनमध्ये निघून गेल्या. विक्रमने फसवणुकीच्या आरोपीचा झळ घरापर्यंत पोहोचूच दिली नव्हती. रुचिताकडचे मंडळी त्याच्या घरी जाब विचारण्यासाठी निघण्याआधीच त्याने त्याचा मित्र दीपक याला त्याच्या घरी पाठवून दिले. त्यालाही जायचे होते, पण आईने हळद लागल्यामुळे बाहेर कुठे न जाण्यासाठी आधीच खडसावले होते. म्हणून तो घरूनच सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता.
ज्योतीने रुचिताची आत्या, तर या सर्वातून हातच झटकले. तिलाही मुलाकडच्यांनी खोटे सांगितल्याचे ती बडबडत बसली. दीपकने महत्त्वापयासाने त्यांना घरीच रोखले. त्यात रुचिताची आई तर होतीच. हे लग्न तुटले तर काय होईल हे सांगण्यासाठी ज्योती आत्या आणि रुचिताने बाबा रामराव यांचेही तिथेच वाद झाले. माहिती नव्हतं काहीतरी हे स्थळ आणलेच का म्हणून, पण फायनली सगळं सॉर्ट आऊट झालं. मनाच्या विरुद्ध जरी सर्व लग्नासाठी तयार झाले असले तरी ते लग्नासाठी तयार झाले हेच खूप मोठं समाधान होतं. कारण हे लग्न मोडले असते तर त्यांच्या आईला खूप मोठा मानसिक धक्का बसला असता आणि कदाचित शारीरिकही. कारण आईला बीपीचा प्रॉब्लेम होता. थोड्याशाही तणावाने तिचा बीपी हाय होत होता. तिने पायी जोडून अनेक वेळा पोटाला चिमटा काढून त्याच्या लग्नासाठी पैसे जमवले होते. अनेक स्वप्न पाहिले होते. त्यामुळे त्याला काहीही करून हे लग्न मोडू द्यायचे नव्हते. त्या दिवशी त्याच्या मनाची जी घालमेल झाली ती त्यालाच माहिती. आई, कसं समजावू तुला? ज्या लग्नाचा नवस पूर्ण करण्यासाठी तू जायचं म्हणते ते लग्न रुचिता लग्न मानतच नाहीये. तिच्यासाठी हे लग्न म्हणजे एक फसवणूक आहे. ती फक्त या नात्याला तात्पुरती तडजोड मानते. दोन्ही घरांना बदनामीपासून वाचवण्यासाठी, आपल्या माणसाला दुःखात कोसळण्यापासून वाचवण्यासाठी केलेली धडपड आहे. फक्त ही तिच्यासाठी, ज्यात तिच्या मनात माझ्यासाठी या लग्नासाठी काही स्थान नाही आहे. तो हतबलतेत मनातच बोलत त्याने रूममध्ये पाऊल ठेवले व दरवाजातच थबकला. कारण आतमध्ये रुचिता मॅडम पूर्ण शक्ती एकवटून कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण कपाट काही उघडायला तयार नव्हते. तिची शक्ती कमी पडत होती की ते कपाट हट्टी होते हे समजणे अवघड होते. यावेळेस तो दारातच उभा राहून तिची गंमत पाहत होता. तेवढ्यात त्याला कपाट खाली पडताना दिसले. तसा तो पटकनच पुढे आला. तिला ओढून एका हाताने स्वतःच्या कवेत घेतले व दुसऱ्या हाताने कपाट पकडले आणि त्याच हाताने कपाट पटकनच व्यवस्थित उभेही केले. हे सर्व एवढ्यात जलद झाले की दोघांनाही काही कळलेच नाही. ते कपाट तिच्या अंगावर पडले असते तर काय झाले असते या नुसत्या विचारानेच त्याचे हृदय अजूनही कापत होते. तो सटाक त्याच्या गालावर जोरात एक बसली. समोर बघतो तर रुचिता रागाने लालबुंद होऊन त्याच्याकडे बघत होती. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची? तुझी हिंमत झालीच कशी? काल रात्रीच मी तुला बजावलं होतं की मला हात लावण्याची हिंमत करू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तुला मी आधीच सांगितलंय तुझा माझ्यावर काहीही हक्क नाहीये आणि हेही सांगितलंय की मी अबला नारीसुद्धा नाही आहे. पुन्हा मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तर त्याने परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेव. ती त्याच्यासमोर एक चुटकी वाजवत त्याच्यासमोर एक बोट नाचवत त्वेषानेच बोलली. तसा त्यालाही जबरदस्त राग आला. विक्रम म्हणाला, तू स्वतःला समजते तरी कोण ग? हा, तू काही कॅटरीना कॅफ किंवा दीपिका पादुकोण नाहीस जिच्या अंगाला स्पर्श करण्याचा किंवा जिचे मन वळवण्याचा मी प्रयत्न करेन. एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, जर माझ्यासाठी तुझे काहीच महत्त्व नसेल तर माझ्या दृष्टीने तुझेही काहीच मोल नाही. समजलं का? मला वाटते समोरच्याचं काहीही न ऐकून गैरसमज करून घेणे हा तुझा छंदच आहे. तसं तुला सांगून काही फायदा तर नाही आहे, पण तरीही मी जर वेळेवर तुला बाजूला केले नसते ना तर हे कपाट तुझ्यावर आणि तू या कपाटाच्या खाली असती. आणि तू काय स्वतःला अप्सरा समजतेस काय, जे मी तुझ्या मागे लागू, तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू? तुझ्यापेक्षा सुंदर मुली पाहिल्या आहे मी, तू तर त्यांच्यासमोर काहीच नाही. मला जे आता मारली ना तसं काही पुन्हा करण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम तुझ्या परिणामापेक्षाही वाईट होईल. लक्षात ठेव. तोही तिच्यासमोर चुटकी वाजवत एक बोट तिच्यासमोर नाचवत बोलला. रागापेक्षाही ती जे बोलली त्या शब्दांनी मनावर घाव केले होते त्याच्या. तो कपाटाजवळ गेला व झटक्यातच कपाट उघडून तसाच रागात रूमच्या बाहेर निघून गेला. ती तर तो गेला त्या दिशेने बघतच राहिली.